श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 77. एक दिवस एक अनोळखी तरुण मठाच्या दारामध्ये उभा राहिला. खूप लांबून प्रवास करून आला होता. कपडे धुळीने मळलेले होते. थकलेला, मध्यम वयाचा. खांद्यावरची पडशी त्यानं जमिनीवर उतरवून ठेवली आणि विचारू लागला, दयाराम स्वामींचा मठ हाच का? त्यांना भेटायचंय. मी स्वानंद, काशीहून आलोय. एका शिष्यानं त्याला दयाराम स्वामींच्याकडे नेलं. दयाराम स्वामींना पाहताच त्याचं हृदय उचंबळून आलं. भावना अनिवार्य झाल्या. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो वेड्यासारखा त्यांच्या चरणांकडे धावला आणि श्रीचरण छातीशी कवटाळून ओक्साबोक्शी रडायला लागला. दयाराम स्वामी त्याच्या पाठीवर नुसते हात फिरवीत राहिले. थोड्या वेळाने तो शांत झाला. स्वामींनी त्याला बसायला सांगितलं. गुळ पाणी प्यायला दिलं. त्याची माडीवर राहण्याची व्यवस्था केली. त्याला थोडी विश्रांती घेऊ दिली आणि मग आपल्या खोलीमध्ये भेटायला बोलवलं. स्वामी प्रसन्नपणे हसून स्वानंदाला म्हणाले, तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे. फार मोठी कृपा आहे. पण पण मला तर ती स्वामी कधीच अनुभवाला आली नाही. दुःख कष्ट कधी संपलेच नाही माझे. संसार सुख मिळणं, ऐहिक गोष्टी अनुकूल होणं म्हणजे ईश्वराची कृपा होणं नव्हे. ऐहिक अनुकूलता मिळणं ही फार खालची गोष्ट आहे. आपत्ती येऊनही ईश्वरावरील श्रद्धा न ढळणं, धर्म मार्गाची आवड तशीच टिकून राहणं, हीच ईश्वराची कृपा आहे. मोठीच कृपा आहे. पण स्वामी, जग इतकं का वाईट असतं? कुठेही गेलं तरी सगळे स्वार्थी लबाड लोकच दिसतात. सात्विक सज्जन लोक कुठेही पाहायला मिळत नाही. का बरं असं? जग जसं असावं तसं नाही. ते पार बिघडलं आहे याची खंत करून होणार काय? आपण जगाला बदलू शकत नाही. पण आपली दृष्टी मात्र आपल्याला बदलता येते. सद्गुरूंनी सांगितलेली साधना निष्ठेने करत राहायचं. मग खरे श्रद्धावंत भक्त आपणहून भेटतात. त्यांच्या सात्विक सहवासाचा आनंद मिळतो. भगवंतानच त्यांना तुमच्याकडे पाठवलेलं असतं. जगात जे काही घडतं त्यात भगवंताचीच सत्ता चालते. सर्व काही त्याचीच लीला आहे. आपण ती पाहायची आणि आनंद मानायचा. जग अपूर्ण आहे हे खरंय, पण या जगातच भक्ताला पूर्ण जीवन जगता येतं. अद्वैत तत्वज्ञानात त्या अवस्थेला जीवनमुक्ती म्हणतात. गुरुकृपेनेच भक्त त्या पायरीपर्यंत पोहोचतो. मग हेच जग दिव्य रूप दिसायला लागतं आणि आपण स्वतः सुद्धा दिव्य रूपच आहोत याची अनुभूती येते. मग पूर्ण आनंद प्राप्त होतो. अतीव आनंद, निखळ आनंद जो कधीच कमी होत नाही. स्वामी, आपणच माझे गुरु आहात ना? काशीला आपण आला होतात ना? त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला तसंच वाटलं होतं. पंडित नीलकंठ चतुर्धर यांनी सुद्धा मला तेच सांगितलंय. दयाराम स्वामी प्रसन्नपणे हसले. स्वामींच्या हास्यातच त्यांचं अनुकूल उत्तर प्रतीत होतंय असं स्वानंदाला वाटलं. जणू जणू जन्मोजन्मीची ओळख पटली होती. हात जोडून त्यांनी प्रार्थना केली. स्वामी, आपण दीक्षा द्यावी हीच विनंती. संमतीदर्शक हास्य स्वामींच्या मुखावर उमटलं. दुसऱ्या दिवशी स्नान करून स्वानंद दयाराम स्वामींच्या खोलीमध्ये दीक्षेसाठी गेला. तेव्हा त्याला दिसलं 2 आसनं मांडली आहेत. दयाराम स्वामी एका आसनावर बसले, तो दुसऱ्या आसनावर बसला. काही क्षणातच दयाराम स्वामींचं शरीर निश्चल झालं. स्वामींचे डोळे अर्धवट उघडे होते, पण त्यातून ईश्वरी तेज पूर्णत्वाने प्रगटलंय असं स्वानंदाला वाटलं. जन्मोजन्मीचे सद्गुरू हीच सच्चिदानंद मूर्ती, आनंद आणि शांती यांचं घनीभूत रूप. वाटलं आदल्या दिवशी मठात पाहिलेले दयाराम स्वामी आणि आता समोर दिसणारे दयाराम स्वामी या वेगवेगळ्या विभूती आहेत. कालचं दर्शन एका थोर सत्पुरुषाचं होतं. आज परमेश्वरी शक्ती पूर्णत्वाने साकार होऊन गुरु रूपाने समोर स्थित झालीये.
काही क्षण दोघेही पूर्ण निस्तब्ध होते. जणू काळाच्या गुहेमध्ये दोघे जण आत खोलवर गेलेत. तिथे भूतकाळ आणि भविष्यकाळ नाहीच, केवळ वर्तमान काळच आहे. विश्व सीमित होऊन गोठलंय. ईश्वरी शक्ती सगुण साकार होऊन समोर बसलीये. काही क्षणानंतर दयाळराव स्वामींनी डोळे पूर्ण उघडले आणि तबकातील रुद्राक्ष माळ त्याच्या गळ्यात घातली. कपाळी कुंकुम तिलक लावला. उजव्या हाताने त्याच्या मस्तकाला हलकेच स्पर्श केला. त्याबरोबर स्वानंदला वाटलं, अंगात झिणझिण्या उठतायत. दिव्य चैतन्य आपल्यात संचारित झालंय. त्याच्या सर्व इच्छा, विचार, भावना हवेत विरून गेल्या. वासना, कामना नाहीशा झाल्या. कशाचंच आकर्षण नाही, कशाचा मोह नाही. कर्तव्य, प्राप्तव्य काही नाही. कसलीच आकांक्षा उरली नाही. केवळ केवळ साक्षी भावानं सर्व विश्व प्रतीत होतंय. अशा एका उच्च अवस्थेत तो गेला. त्या अवस्थेत तो बराच वेळ तिथे बसलेला राहिला. गाढ समाधी अवस्थेत. गाढ समाधी. काही काळानंतर तो पुन्हा भानावर आला. देहाची जाणीव व्हायला लागली. भोवतीच्या वस्तू अंधुकपणे दिसायला लागल्या. नंतर सर्व काही पूर्ववत स्पष्ट दिसायला लागलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू पाझरायला लागले. दयाळराव स्वामींसारखीच समाधी अवस्था त्यांच्याच कृपेनं त्यानं स्वतः अनुभवली होती. तो भारावून गेला. दयाळराव स्वामींनी दीक्षाविधी संपन्न झाल्याची खूण केली. एका धुंदीत असल्यासारखा उठला आणि खोली बाहेर आला. दयाळराव स्वामींनी दीक्षेनंतर त्याचं नाव वैजयंत असं ठेवलं. वैजयंत काही दिवस मठात राहिला आणि दयाळराव स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्याने तीव्र साधना केली. त्याची प्रगाढ समाधी लागायला लागली. अनेक वर्षांची त्याची आकांक्षा पूर्ण झाली. दयाळराव स्वामींची आज्ञा घेऊन तो काशीला परतला. पुढे मथुरा येथे दयाळराव स्वामींचा मठ स्थापन झाला आणि वैजयंत मठाधिपती म्हणून तिथे राहिले. त्यांच्या हातून त्या भागात धर्मप्रबोधनाचं पुष्कळ कार्य झालं. श्रीराम समर्थ श्रीराम.